हार्दिक पाटील आणि गोलंदाज आहे साबराव. 8 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. सामना सुरू होतोय. सामना लवकर चालू करा. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने, तिथे एक धाव मिळालेली आहे. अशा तऱ्हेने मितेश यांचं आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. पहिला चेंडू आणि धावसंख्या 1. दुसरा चेंडू हार्दिक पाटील यांना आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 1. आणि हा सुंदर फटका, चेंडू सीमारेषेच्या पार आणि पहिला चौकार या मॅचचा, या इनिंगचा हार्दिक पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या 5. वाईट चेंडू होता. 3 चेंडू झालेले आहेत. 6 धावा. आक्रमक फलंदाज हार्दिक पाटील. हो, चेंडू बाउन्स झाला. किपरच्या हातातून तो पाठी गेला थर्डमॅनच्या दिशेने. आणि वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 7-8. 8 झालेली आहे. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज आहे सावराव. आणि यावेळेस आता डावखरे फलंदाज मितेश चुरी. मितेश चुरी सामना करतायत सौरभ यांचा. सुंदर फटका. बघूया, तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स आणि त्याच्या एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या 9. चेंडू झालेले आहेत 5. 4. एक वाईड होता, सॉरी. आणि सुंदर फटका, सुंदर कव्हर ड्राईव्ह. एक धाव मिळालेली आहे. पाच चेंडू 10 धावा.
आणि बॅटची कट घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावावर समाधान म्हणायला लागेल आणि धाव संख्या 11. पहिला षटका अखेर SKCC विरार संघाची. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. मागची मॅच झाली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच प्रतीक पाटील. उमाळे संघाचा प्रतीक पाटील हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. 17 धावा देऊन त्यांनी 3 गडी बाद केल्यात आणि विजयामध्ये मोठा हातभार लावलेला आहे प्रतीक पाटील उमेळ संघ. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी त्यांनी इथे समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. राजेश राऊत यांना विनंती करतोय की आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. खाली व्यासपीठावरच मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. आणि एक धाव मिळालेले आहे. धावसंख्या 16. दुसरं षटक घेऊन येतोय तन्मय आणि धावसंख्या बोललेली आहे 16. आणि आपण मागितलं हार्दिक यांनी मगाशी एक सुंदर असा चौकार मारला होता. आणि हा सुंदर फटका पाहूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुंदर फटकेबाजी हार्दिक पाटील यांच्याकडून. धावसंख्या 20. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू झाले आणि धावसंख्या 20 वर आहे. पुढील चेंडू हार्दिक पाटील यांना सुंदर फटका. स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अतिशय सुंदर फटकेबाजी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना तडाखेबाज फलंदाज हार्दिक पाटील. आणि धावसंख्या बोलले 24. 4 चेंडू झालेत. मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. तन्मय यांचा पुढचा चेंडू. हाही एक सुंदर कार्पेट लेवलचा स्ट्रोक होता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 25. आणि डावखेरे फलंदाज प्रितेश चुरी. तन्मय यांचा शेवटचा चेंडू, त्याचा सामना करतायत. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळालेली आहे आणि आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेला आहे. 2 षटका अखेर. धावसंख्या झालेली आहे 26. 13च्या रन रेटने SKCC विरार संघ मार्गक्रमण करतायत. 8 षटकांचा हा सामना असणार आहे. Premier League.
नवीन गोलंदाज बोर्डीचा सारंग आणि त्याला सामना करतोय प्रितेश. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू फटक्याचं टायमिंग एवढं सुंदर आहे, जबरदस्त, की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. षटकार. धावसंख्या 32. पहिल्या चेंडूवर सारंगचा समाचार घेतलेला आहे प्रितेश यांनी आणि त्यांना सूचना दिले की मी तुमची गोलंदाजीचा सामना कसा करणार आहे ते. फुल टॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. चेंडू पाहूया पंचांचा निर्णय काय आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे, पण पंच काय निर्णय देत आहेत. चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. अशी आक्रमक फलंदाजी मितेश यांच्याकडून, प्रितेश यांच्याकडून. आताच मैदान क्रमांक 2 वर झालेल्या सामन्यामध्ये सफाळे संघाचा राहुल पाटील हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. मी प्रज्वल राऊत यांना विनंती करतोय की आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. तिसरा षटक चालू आहे. 2 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या 36. आणखीन एक सुंदर फटका. पाहूया चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. अशा तऱ्हेने सुंदर अशी फटकेबाजी प्रितेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. आणि आपले प्रोफेशनल कॉमेंटेटर हेमंत पाटील आलेले आहेत. ते परत कॉमेंट्रीसाठी रुजू होत आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच अस्मितजी पाटील. आजच्या दिवसातला अंतिम सामना वाळवल प्रीमियर लीग 2026 हे आयोजन आपण बघतोय VPL सीझन 13 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा सामना आपण बघतोय बोर्डी वर्सेस SKCC या दोन टीम मध्ये. पुढील बॉल घेऊन जातोय गोलंदाजी मार्कवर. ओ फुल्लेंचा बॉल चुकतो फलंदाज, मात्र वाईटचा इशारा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल होता. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 42 रन. चांगली धावसंख्या म्हणू शकतोय. हे षटक क्रमांक चालू आहे तिसरं आणि चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. जवळजवळ 15 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतोय हा संघ. आणखीन एक चांगला बॉल. ह्या वेळेला कमबॅक चांगला आहे. एक नशीब चांगलं की एज लागली नाही, नाहीतर विकेट जाण्याची शक्यता होती. चांगली विकेट किपिंग विकेटच्या मागे करताना दिसतोय विकेट किपर. कमबॅक चांगलं केलंय. एक वाईट टाकल्यानंतर गोलंदाजी मार्कवर दिसतो. गोलंदाज आहे सारंग. SKCC जी बॅटिंग करताना दिसते आणि बोर्डी टीम, दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. नक्कीच हा सामना एक अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ओ जबरदस्त लॉप केले बॉलला. लॉंग ऑफच्या बाहेर पाठवले सरळ. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्या बॉलला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावर 48 रन 48 विदाउट
सुद्धा जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात. दोन्ही बाजूने अटॅक कायम आहे आणि चांगले पॉवर हिटर शॉट दोन्ही बॅटरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. प्रितेशने बघितलं आपण एक षटकार ठोकला, एक षटकार हार्दिकने सुद्धा ठोकलेला आहे. 3-3 चौकार दोन्ही सुद्धा फलंदाजांनी ठोकलेले आहेत. तर नक्कीच चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्सकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस प्रितेश स्ट्राईक एंडवर आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज सौरभ राऊत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा हा बॉल, चांगली गती मेंटेन केली या बॉलवर गोलंदाज सौरभने. चांगला लेन बॉल टाकला होता आणि त्यानंतर आपण बघितलं सरळ जातो विकेट किपरच्या क्लोजमध्ये हा बॉल येतो. हा डॉट बॉल कुठेतरी कमबॅक करावं लागेल कारण रन रेटचा जर आपण विचार केला तर 16च्या सरासरीने या धावा बनलेल्या आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 48 धावा. पुन्हा सौरभ आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका उडवल्या बॉलला वाणिज लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. की आपल्याला या मॅचमध्ये चांगली धावसंख्या रचायची आहे. चांगलं टार्गेट समोरच्या टीमला द्यायचं आहे कारण समोरच्या टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर या 8 षटकाच्या सामन्यामध्ये 100 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 52 रन. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे ती SKCC विरार ए टीमची. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सौरभ राईट अप राऊंड विकेट. पुन्हा एकदा पुढे ठेवला होता हा बॉल थोडासा ब्लॉक होलमध्ये व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लाईन चुकली होती फलंदाज प्रितेश याची. हा येतो डॉट बॉल. फटकेबाजी चांगली पाहायला मिळते या इनिंगमध्ये. मात्र विकेटच्या शोधामध्ये आहे बोर्डी टीम कारण कुठलाही विकेट पडलेलं नाहीये. हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावा सुद्धा अगदी खोऱ्याने येताना दिसतात आपल्याला. आणखीन एक चांगला बॉल. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये सौरभ याच्या. मात्र त्या गतीवर सुद्धा चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. तर टप्पा तुम्हाला अचूक ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. बाकी 2 बॉलवर टप्पा अतिशय अचूक ठेवला होता गोलंदाज सौरभने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपने बॉलिंग करतोय गोलंदाज सौरभ. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. हा प्रकार गती चांगली होती. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न मिस होतोय. सरळ जातोय बॉल विकेट किपरकडे येतो हा डॉट बॉल. चौकार लागल्यानंतर लगातार 3 बॉल डॉट टाकलेले आहेत गोलंदाज सौरभने. पहिलं षटक सुद्धा टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये थोडंसं धावा आल्या होत्या 11. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च करतोय ते 4. अंतिम 1 बॉल शेष असेल सौरभच्या या षटकामधला. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज सौरभ. राऊंड विकेटचा मारा. अंतिम बॉल या षटकातला. ड्राईव्ह केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग. फक्त 1च धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 53 रन. आणि कुठेतरी जी धावसंख्या 16च्या सरासरीने जात होती ती धावसंख्या रोखण्यामध्ये कामयाब झालेला आहे या षटकामध्ये गोलंदाज सौरभ. कारण 4 षटकाची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती 53. फक्त 5 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या सौरभने आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SKCC विरार ए टीमची 53 वर कुठलाही विकेट नाही. संकेत होतोय बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून. स्ट्राईक एंडला प्रितेश आहे आणि दोन्ही फलंदाज जर आपण बघितले दोन्ही फलंदाजीची बॅटिंग जर बघितली अतिशय चांगली झाली आहे. प्रितेश खेळतोय वैयक्तिक 16 बॉलमध्ये 29 वर. त्यानंतर हार्दिक खेळतोय 8 बॉलमध्ये 20 वर. दोन्ही बॅटरनी खरोखरच चांगली बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट हँडर बॅटर प्रितेश. बॉलिंगसाठी येतोय बॉलर संकेत.
विकेटच्या शोधामध्ये आहे जरूर बोर्डीचा संघ. बघूया कोणता गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघाला. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाज संकेत. यावेळेला टर्न केल्या बॉलला फाईन लेगला चांगली फिल्डिंग, थ्रो होईल. मात्र एक रन पूर्ण ओव्हरथ्रो सुद्धा झाला होता, मात्र जास्त फायदा मिळणार नाहीये. बॅटरला फक्त एकच धाव मिळेल आणि या एक रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 54 रन, 54 विदाउट लॉस. चांगली धावसंख्या, 50 पेक्षा जास्त धावांची, जवळजवळ 54 धावांची ही पार्टनरशिप आपल्याला पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. प्रितेश आणि हार्दिक या दोन फलंदाजामध्ये कुठल्याही मॅचमध्ये एक पार्टनरशिप भरपूर महत्वाची असते आणि ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते हार्दिक आणि प्रितेश या फलंदाजामध्ये. सध्या हार्दिक स्ट्राइक एंडवर. चांगला ऑन दी ऑफ खेळला जातोय. लॉंग ऑफला पुन्हा एकदा फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल आणि या एक रनने स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 55 रन्स, 55 ऑन दी बोर्ड. मागील ओव्हरमध्ये एक चौकार आला होता, मात्र त्यानंतर सुद्धा फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सौरभने. या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत 2 बॉलमध्ये 2 रन्स. पुन्हा एकदा प्रितेश स्ट्राइक एंडवर. हो, या वेळेला डाऊन लेग हा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या सहाय्याने आणि एक रनने स्कोर जाऊन पोचेल SKCC विरार ए टीमची 56 रन्स, 56. संकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ, वेगवान बॉल, अतिशय चांगला बॉल. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता, बीट केलंय या बॅटरला आणि सरळ जातो बॉल विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये. येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगले केले या ओव्हरमध्ये गोलंदाज संकेतने. याने आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत 3 बॉलमध्ये संकेत या गोलंदाजाने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा प्रितेशसाठी. ओ, चांगला फ्लिकचा फटका, बॉल जाईल फाईन लेगला, बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. चांगला फटका, पायावर हा बॉल होता, पायाच्या समोरून फ्लिक केलं होतं या बॉलला आणि सरळ पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. चांगला गॅपमध्ये हा फटका होता प्रितेशच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 60 रन आणि प्रितेश जाऊन पोहोचलेला आहे. हो, या वेळेला चांगला बॉल खाली राहिला, विकेट किपर सुद्धा चुकतोय. 1 रन कंप्लीट आणि 22चा इशारा पंचांचा येतोय. वैयक्तिक 34 वर बॅटिंग करतोय फलंदाज प्रितेश. अतिशय जबरदस्त आक्रमक फलंदाजी, चांगले पॉवर हिटर शॉट सुद्धा प्रितेश आणि हार्दिकच्या बॅटमधून या इनिंग मध्ये आपण बघितलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा संकेत सज्ज होतोय. पुढील बॉल, डाऊन लेग, लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर 62 रन, 62 विदाउट लॉस. षटक प्रगतीपथावर आहे ते 5वं. यानंतर आणखीन 3 षटकं बाकी असतील या इनिंग मधले. पुन्हा एकदा संकेत. ओ, आणखीन एक चांगला वेगवान बॉल, लाईनला मिस झाला फलंदाज. ओव्हरची होते समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना SKCC विरार ए टीमचा स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 62 रन, कुठलाही विकेट नाही. बातों में जादू, उसकी आंखों में बातें, बातों में जादू, जादू में खो गए हम, हो गए
मुश्किल and you became my destiny. तू ही मेरी मंजिल. 10 बहाने करके ले गए दिल, ले गए दिल. 10 बहाने करके ले गए दिल, ले गए दिल. 10 बहाने करके ले गए दिल. पाच षटकाची समाप्ती. धावसंख्या 62. 3 ओव्हरचे 3 ओव्हरमध्ये जर 30 धावा जरी आल्या तरी सुद्धा 92 पर्यंत स्कोर जाऊ शकतोय. आणि 92 स्कोर जर झाला तर नक्कीच एक चांगला स्कोर आपण म्हणू शकू या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सारंग येतो बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. मिड ऑफचा फिल्डर बॉल खाली. ओ एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता मात्र कॅच सुटला जातोय आणि हा जीवनदान मिळतोय प्रितेशला. एक ब्रेक तू मिळवू शकला असता मात्र बॅलन्स थोडासा गेला त्यामुळे हा कॅच सुटतोय आणि 2 रन सुद्धा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या गेले 64 वर. ओ यश लागली होती. पुन्हा एकदा स्लिप मध्ये बॉल आणि पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 65 वर. स्ट्राइक एंडला येतोय हार्दिक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सारंग ओव्हर द विकेट. हा प्रकार चांगला फटका. क्रॅकिंग स्ट्रोक. बॉलला सरळ पाठवलंय. पॉइंट आणि स्वीपरच्या मधून 4 रनसाठी चौकार. किसने बहकाया ऐसा सपना दिखाया क्यों. ये आंखें मेरी देखे उसी को सोचे बिना ही उसे. या 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 69 रन. पुन्हा हॅप ट्रॅकर होता. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. बोट फिरवली होती बॉलवर. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्लो झाला. खाली सुद्धा राहिला. जो बाउन्स मिळाला पाहिजे होता तो बाउन्स मिळाला नव्हता. या बॉलवर अपेक्षा केली होती फलंदाज हार्दिक याने तो थोडासा खाली राहिला त्याच्या अपेक्षापेक्षा. पुन्हा बॉलिंग मार्कवर आणखीन एक चांगला बॉल. अपील केली जाते ह्या वेळेला रनआउटची मात्र नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. अंतिम एक बॉल शेष. सारंग बॉलिंग ट्रॅकवर 6वं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल घेऊन जातोय सारंग. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता हा बॉल मात्र लेग बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 70 रन. भरपूर धावा आलेले आहेत पहिल्या 6 षटकामध्येच. अद्याप एक बॉल शेष आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक लेग स्टंप एक ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर बॉल केला होता. गोलंदाज सारंगने लगातार 2 बॉल वाईट टाकतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 71 रन. चांगला फटका होती. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय आणि माउंटच्या बाहेर बॉल पाठवले सरळ 4 रनसाठी चौकार हार्दिकने. ओव्हरची होते समाप्ती आणि 6 ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 75 रन. जिद्द ताकद अभिमान की
this is the title song of tournament. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवल प्रीमियर लीग VPL 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फुल करायचा होता हा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा थोडासा जलद गतीने हा बॉल आला. संकेत गोलंदाजी मार्कवर आलाय समोरच्या कडून. पहिलाच बॉल डॉट जातोय. 2 ओव्हर शेष आहेत, म्हणजे 11 बॉल त्या शेष असतील या इनिंग मध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर संकेत. हवेत खेळलाय, लफ केल्या हवेमध्ये, कॅचची शक्यता. पुन्हा एकदा कॅच सुटतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आतापर्यंत 2 कॅच सुटलेले आहेत आणि तोच फिल्डर मला वाटतोय ज्याच्या हातामधून कॅच सुटताना दिसतोय रितेश याचा. धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 76 रन्स. दोन जीवनदान आतापर्यंत मिळालेले आहेत रितेशला. क्लिंग बॉल बघितलं गोलंदाजाने की आता आपल्यालाच काही करावं लागेल. कॅच तर होत नाही, क्लिंग बॉल बाद करावा लागेल आणि क्लिंग बॉल बाद केलेला आहे फलंदाज हार्दिक याला. पहिला विकेट मिळतो या ठिकाणी तो बोर्डी टीमला आणि पहिला ब्रेक तो मिळवून देण्याचं काम करतोय गोलंदाज संकेत. फलंदाज बाद. हार्दिकने ताल्या वाजवून त्याचं डगआउट मध्ये स्वागत केलं जाते. 15 बॉल मध्ये 29 धावा त्यांनी बनवल्या. 1 षटकार आणि 5 चौकार या इनिंग मध्ये ठोकले होते ते हार्दिक याने. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतो आपल्याला हितेश चोरगे. वनडाऊनचा बॅटर क्रमांक 3 वर. टॉप ऑर्डर बॅटिंग जर आपण विचार केला तर नक्कीच अतिशय चांगली आहे SKCC वसई A टीमची. संकेत पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. संकेतच्या गोलंदाजीवर कॅच सुटला होता, मात्र संकेतने क्लीन बोल्ड बाद केलं. पहिला ब्रेक तो मिळवून दिला आपल्या टीमला. बोर्डी वर्सेस SKCC विरार या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर संकेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 77 रन. 77 लॉस ऑफ 1 विकेट. इथे चोरी स्ट्राइक एंडवर. पुन्हा एकदा संकेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फटका चांगला ऑफ ड्राईव्हचा. मिड ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1 रन मिळेल. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 78 रन्स. 78 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. संकेत पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट आणि गॅप सुद्धा शोधलाय. हा प्लॅन केला होता षटकार. आणखीन एक षटकार येतोय फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून. सिक्सर. अब मिलके सारे ऐश करें, ये प्यार की दौलत कैश करें. अब मिलके सारे ऐश करें, ये प्यार की दौलत कैश करें. मन में जो आए वो ही पाए, इस दिल की सुनते हम. Bring it back, bring it back, bring it back, come on. चौऱ्याऐंशी धावा धावफलकावर. आणखीन एक जबरदस्त हिट, मात्र फिल्डर बॉल खाली आणि
या ठिकाणी कॅच कलेक्ट केलाय, चांगला कॅच, जो खतरनाक ठरतो आपल्या टीमला, त्याची कॅच घेतले डीप विकेटला आणि अशा प्रकारे ही विकेट जाते रितेश याची. वैयक्तिक जर बघितलं 44 वर हा फलंदाज बाद झालेला आहे. हा जर षटकार आला असता तर नक्कीच हाफ सेंचुरी पूर्ण झाली असती, मात्र हा थोडासा फटका चुकला आणि कॅच रुपयाने बाद होतोय फलंदाज रितेश. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली, 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून, वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. चांगली बॅटिंग केली आहे रितेश शोरी याने 44 रन बनवले आपल्या टीम साठी. चुकून त्याचं नाव स्क्रीनवर रितेश दाखवत होता, मात्र रितेश शोरी त्याचं ओरिजिनल नाव. चांगली बॅटिंग केली आहे. नवीन बॅटर येतोय बॅटिंग साठी. जवळजवळ 84 वर हा दुसरा विकेट. दोन्ही सुद्धा आता ओपनिंग जोडी चांगलं काम करून डगआउट मध्ये पोहोचलेले आहेत. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर विशाल. फटका चांगला आहे स्कोअर लेगला. टीप मध्ये फिल्डर आहे, अडू शकेल का? नाही अडू शकणार. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिलीच मॅच आहे ईशानची आणि पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर ईशानचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. रितेश चुरीच्या बॅटमधून हा चौकार येतो. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 88 वर. फुलटॉस बॉल, आणखी एक चांगला फटका. फिल्डर आहे लॉंगनला. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 89 रन. काही बॉल शिल्लक असतील या इनिंग मध्ये. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 89 रन. नक्कीच ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय, कारण 11 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतोय या ठिकाणी SKCC विरार ए टीम. लेफ्ट हँडर बॅटर सध्या बघतोय स्ट्राइक एंडवर निनाद. पुढील बॉल. ओ यॉर्कर डिलिव्हरी, मात्र लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल आणि या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 90 रन. वाडवळ समाजाची नक्कीच मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण बघतोय. वाडवळ प्रीमियर लीग 2026. सर्वांचं अधिक स्वागत. पण आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस बॉल. चांगली दिशा दाखवली आहे स्क्वेअर लेगला. फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. थ्रो येतोय विकेट किपर कडे. तोपर्यंत 2 रन पूर्ण केल्या जातात. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 92 रन. त्यातली 3 बॉल शेष असतील या इनिंग मधले. 92 लॉस ऑफ 2 विकेट. दोन्ही ओपनिंग जोडीने जबरदस्त पार्टनरशिप केली. चांगला पाया रचलेला आहे.
त्या पायावर चांगली बिल्डिंग उभारताना दिसतात या ठिकाणी. मिडल ऑर्डरचे फलंदाज सुद्धा चांगला फटका जरूर होता, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आला लॉंग ऑफला. एकच धाव फक्त मिळेल आणि 1 टीमचा स्कोर जातोय 93 वर. चांगली स्पर्धा. प्रत्येक ग्राउंडवर 6 मॅचेस, जवळजवळ 12 मॅचेस एका दिवसामध्ये 24 मॅच आज कंप्लीट होतील. त्यावेळेस ड्राईव्ह केलं बॉलला. बॉल येतोय लॉंगॉनला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एकच रन मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 94 रन्स, 94. अंतिम एक बॉल शेष. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल घेऊन जाईल ईशान. स्ट्राइक एंडला बॅटर आहे निनाद, जो लेफ्ट हँडर बॅटर आहे. एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय निनाद याला सुद्धा. ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा हा बॉल. धावा येतील थडब्यांच्या दिशेने बाहेर जाईल बॉल. वाईट चिरबेनी या 5 धावा मिळतील. 5 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 99 रन. एक अंतिम बॉल शेष. SKCC विराट टीमचा हा स्कोर. यजमान टीम आहे ही. अंतिम बॉल शेष. ईशान पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो, चांगला बॉल बॉडी लाईनचा होता, थोडासा आतमध्ये आला. 1 रन या ठिकाणी कंप्लीट. पंचांचा काही इशारा बॅटला बॉल लागला होता. यस, 1 ने टीमचा स्कोर बरोबर 100 पूर्ण केलेले आहेत आणि 101 रनचा टार्गेट ठेवलंय SKCC या टीमने बोर्डी टीम समोर ही मॅच जिंकण्यासाठी. चला लगेच फिल्डिंग साठी आपण या. मत्स्य विकास बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष राऊत यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांच्याबरोबर विलास चोरगे सर, प्रभाकर बंधू, सचिन पाटील, विविध पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो.
चला लगेच ओपनिंग बॅटर पाठवा. तुम्हालाच बॅट नाईट मध्ये सामना करावा लागेल. बोर्डी टीम जास्त वेळ लावू नका. वसई विकास बँकेचे संचालक विवेक चौधरी यांचे इथे आगमन झालेलं आहे. सोमोशी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही त्यांचे इथे हार्दिक स्वागत करीत आहोत. चला मॅचला लगेच सुरुवात करा. ओपनिंग जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. चला बॅटर या लगेच. बॅटर ओपनिंग जोडी ओपनिंग फेअर लगेच पाठवा. चला बोर्डी संघ फलंदाज पाठवा. अंदाज झाला तर आपल्याला त्रास होणार आहे. बोर्डी संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. सोहम चुरी आणि मिहिर चुरी ही जोडी मैदानामध्ये. मिहिर चुरीने मागच्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. तोच हा ओपनिंग फलंदाज. दिव्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय पहिला बॉल घेऊन. एकशे एकचं टार्गेट. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईडचा. एक अतिरिक्त रन मिळेल आणि पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रानी खातं खोललं जाते ते बोर्डी टीमचं. बोर्डी टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. ज्या टीममध्ये हाफ सेंचुरी पूर्ण करणारा फलंदाज असेल तर नक्कीच या 8 षटकामध्ये 101 धावांचं टार्गेट एवढं मोठं टार्गेट त्यांच्यासाठी नसेल तर नक्कीच ही मॅच एक अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दिव्य पाटील. वसई विविध कार्यकारी शेतकरी सोसायटीचे संचालक राजन राऊत यांचे इथं आगमन झालेलं आहे. सोमोशी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही त्यांचे इथे हार्दिक स्वागत करीत आहोत. लगातार आपण बघितलं ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर मारा करताना दिसतोय गोलंदाज दिव्य पाटील. 2 बॉल लगातार वाईड टाकलेले आहेत आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने बोर्डी टीमच्या खात्यामध्ये 2 धावा आलेल्या आहेत.
पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय दिव्य पाटील. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती, 3 विकेट मिळवल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच राहिला होता तोच गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलला सोडून दिलं. लगातार तिसरा हा बॉल वाईड. ही वाईडची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. तीन धाव फलकावर. एकही बॉल न टाकता एक्स्ट्रा धावा या आलेल्या आहेत बोर्डी टीमसाठी. नक्कीच हा बेनिफिट असेल बोर्डी टीमसाठी. धावा कशा येवो, धावा येणं फार गरजेचं आहे सध्या तरी बोर्डी टीमसाठी. ऑफ द विकेटने चांगला बॉल, गती चांगली, थोडासा राईज झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ येतोय विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये. हा येतो डॉट बॉल. कमबॅक चांगला आहे. 3 बॉल वाईट टाकल्यानंतर गोलंदाज दिव्य पाटील याचं. पुन्हा दिव्य पाटील ऑन द रॅच केला जातोय. मिड ऑनला फिल्डर आहे. फिल्डिंग तर चांगली केली, मात्र 1 रन पूर्ण केला. दोन्ही सुद्धा फलंदाजांनी आपलं खातं खोललं. सोहम छुरी याने आणि मिहीर सध्या दिसतो आपल्याला स्ट्राइक इन एंडवर. दिव्य पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मिहीर साठी पुढील बॉल. स्लाइस केले बॉलला. फिल्डर नाही अडू शकणार. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मोठी आउटसाइड एज लागली होती आणि बॉल सरळ निघून गेला होता थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. आणि 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 8 रन. आपलं खातं ओपन करतोय फलंदाज मिहीर या चौकाराने. पुण्यात दिव्य पाटील. फुलेंचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. गती भरपूर आहे गोलंदाजीमध्ये, मात्र कंट्रोल चांगला ठेवावा लागेल. 3 वाईड जरूर टाकलेत गोलंदाज दिव्य पाटीलने. पुन्हा दिव्य पाटील बॉलिंग साठी. आणखीन एक चांगला फटका पॉइंटला. बॉलला सरळ पाठवलाय पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. दिव्य पाटील. आणखीन एक जबरदस्त हिट आहे. स्वीपरच्या दिशेने बॉलला पाठवले सरळ बाउंडच्या बाहेर. ऑफ द पार्क 4 रनसाठी षटकार. जबरदस्त सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 18 रन्स. पॉझिटिव्ह स्टार्ट. खरोखरच पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करताना दिसतात बोर्डी टीमचे फलंदाज. मी म्हटलं की या टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, तर नक्कीच हा सामना एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात जबरदस्त केलंय फलंदाज. जर आपण बघितला मिहीर 14 चोरी ज्याने 14
धावा बनवल्या 4 बॉल मध्ये. प्रितेश आलेला आहे यावेळेला बॉलिंग साठी. मितेशने चांगली बॅटिंग केली होती. 44 रन केले होते मितेश चोरी याने. तर यावेळेस प्रितेश बॉलिंग साठी येताना दिसतो आपल्याला. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सोहम. वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत यांचे इथे आगमन झालेलं आहे. सोमेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. पहिला बॉल आणि सरळ कव्हर पॉइंटच्या हातामध्ये रनआउटची संधी आणि हा विकेट. फलंदाज बाद. धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे नॉन सेकंडला अगदी सही एंड कडे थ्रो झाला होता आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते. सोम इज आउट. गौरव येतोय नवीन फलंदाज बॅटिंग साठी. धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू फिल्डर केला होता. कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग. तेवढाच चांगला थ्रो केला लॉस्ट सेकंडला आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते. अगदी चांगल्या एंडकडे थ्रो केला होता. त्यांनी जाणलं होतं की जो शॉट फिनिश करतो फलंदाज तो थोडा उशिरा पोहोचेल आणि चांगला थ्रो ऑन द राईट्स मिड ऑफला. लॉंग ऑफला येतो हा बॉल मिड ऑफ वरून. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट केलेला आहे मात्र तो सुद्धा धावची चुरपेने. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितली 50 पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप पाहिली होती आपण 2 फलंदाजामध्ये. लाईट्स आमच्या स्टेजची ऑन झालेली आहे मात्र ग्राउंड मध्ये कुठल्या प्रकारची फ्लड लाईट्सची व्यवस्था नाहीये. कवचच्या दिशेने आणखीन एक चांगला फटका. 1 रन पुन्हा एकदा कंप्लीट. 1 ने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 20 रन. 101 धावांचं एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे बोर्डी टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. उडवले बॉलला. जबरदस्त शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आउट ऑफ द पार्क डिस्पॅच केले बॉलला. षटकारासाठी सिक्सर. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. वॉट अ शॉट. मिहिरच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. या इनिंग मधला मिहिरच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 26 रन. 26 लॉस ऑफ 1 विकेट. थोडासा बॉल जर आपण बघितला रडार मध्ये येतोय त्यावेळेस एक मोठा फटका खेळतो मिहिर. क्लिंग बॉल. मोठी विकेट. फलंदाज होतोय बाद. एक तेरी तो एक मेरी चलती हुई षटकार लागला होता मात्र त्यानंतर लगेचच विकेट मिळवली गोलंदाजांनी. मीर इज आउट. घुमतोय मैदानाच्या छातीतून वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख. वसई विकास बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष राऊत इथे उपस्थित आहेत. मी तुषार राऊत यांना विनंती करतोय की त्यांना सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तुषार राऊत आपण शिरीष बंधूंना सन्मानित करायचं आहे. स्नेहन धन्यवाद येतोय शिरीष बंधू. नवीन फलंदाज बॅटिंग साठी. आपल्याला नेहमी सहकार्य करणारे शिरीष बंधू. मी विराग वर्तक यांना विनंती करतोय आपले विलास बंधू चोरगे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची आणि गुच्छ देण्याची विनंती करतो मी विराग वर्तक यांना.
बँकेचे माजी व्हाईस चेअरमन प्रभाकर वर्तक हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी अभित वर्तक यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन सन्मानित करायचे. अभित वर्तक. तर आपल्या संघाचे पदाधिकारी सचिन पाटील इथे उपस्थित आहेत. मी राहुल राऊत यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. सचिन पाटील यांना. तसेच संघाचे दुसरे पदाधिकारी विविध पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी विक्रांत राऊत यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. विविध पाटील यांना. तसे वसई बँकेचे संचालक विवेक चौधरी इथे उपस्थित आहे. मी हरीश वर्तक यांना विनंती करतोय की त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन सन्मानित करायचं हरीश वर्तक यांनी. यस धावसंख्या आहे धावफलकावर 34 रन. काही वेळ समालोचन आपण बघितलं ज्यावेळेस सन्मान होत होता त्यामुळे थांबवलं होतं. मात्र हा नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने 30 धावा आलेल्या आहेत आणि 12च्या सरासरीने आणखीन धाव्यांची आवश्यकता. धावसंख्या आहे धावफलकावर 34. ऑन साईडला खेळायचं होतं जोरदार अपील लेग बिफोरची, मात्र पंच सहमत नव्हते कारण इम्पॅक्ट थोडासा बाहेर असावा. हा डॉट बॉल जातोय. तर 2 महत्वपूर्ण विकेट गेलेले आहेत. सोहम आणि मेहिर दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर मात्र डगआउट मध्ये पोहोचले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली होती मेहिरने. 2 षटकार ठोकले होते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळेला ढकललं जाते बॉलला मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. या 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर. 35 रन ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा देतोय गोलंदाज हितेश. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 35 वर 2 विकेट. हॅलो
हॅलो, वसई शेतकरी सोसायटीचे संचालक राजन राऊत सुद्धा इथे उपस्थित आहे. मी प्रसाद पाटील यांना विनंती करतो त्यांना गुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. राजन राऊत यांना. जे आमचे प्रमुख अतिथी आमच्या मुख्य मंचावर व्हीआयपी डाईसवर जे उपस्थित आहे त्यांचं स्वागत सन्मान सुद्धा केला जाईल. समालोचन सुद्धा होईल. मॅच सुद्धा चालू राहणार आहे. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रितेश येतोय, ज्यांनी मागचं षटक टाकलं होतं. थोडासा महागडा जरूर पडला होता. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 8 दिले होते. चांगला फटका आहे. पुलचा हा फटका, पॉवरफुल शॉट, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला पुलचा फटका. फलंदाज स्नेहनच्या बॅटनो यावेळेला अपील केली जाते रनआउटची. मात्र कुठल्या प्रकारचा स्पर्श झाला नव्हता बॉलला. कदाचित स्पर्श झाला असता तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो. स्कोर बरोबर 41 रन. आणखीन 60 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहेत ते 28. हवेत बॉल. या वेळेला मात्र कुठलाही फिल्डर नव्हता. नोमॅनला बॉल पडतोय. 1 रन पूर्ण केली जाते आणि या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 42 वर. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रितेश. फिरकी गोलंदाज आहे. मागच्या षटकामध्ये विकेट मिळवली होती प्रितेशने. फुलटॉस बॉल, चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर, थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा लगेच फायदा उचलला. दोन्ही बॅटरने सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 रन पूर्ण केल्या. 44 वर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डी टीमचा. बोर्डी वर्सेस SKCC विरार या 2 टीममध्ये ही अंतिम मॅच ग्राउंड नंबर 1 वर आपण बघतोय. क्लीन बॉल, थोडासा उशिरा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्रिफला उद्ध्वस्त होतोय आणि हा दुसरा विकेट असेल. 3रा विकेट आहे प्रितेशच्या नावावर. फलंदाज बाद. आतापर्यंत बघितलं 3 विकेट गेले, ज्यामध्ये 2 विकेट प्रितेशच्या नावावर, 1 विकेट रनआउटच्या रूपेने गेलेली आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येताना दिसतो आपल्याला. सारंग येतोय बॅटिंगसाठी. जी विकेट गेलेली ही एक चिंता आहे, कारण विकेट गेल्या नसत्या, चांगली पार्टनरशिप बनली असती तर नक्कीच हे 101 रनचं टार्गेट अगदी सहजतेने पार केले असते बोर्डी टीमने. प्लस बॉल बॅक ड्राईव्ह, आपल्या फॉर्ममध्ये चांगली फिल्डिंग. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 11च्या सरासरीने 44 रन्स. उर्वरित आणखीन 4 ओव्हर शेष आणि या 4 ओव्हरमध्ये हवे आहेत तब्बल 57 रन्स. 57 रनची आवश्यकता. 24 बॉल शेष. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. बरोबरच वाडवळ प्रीमियर लीग ही 13 वर्षाची परंपरा अगदी चांगली जोपासलेली आहे. ती म्हणजे आपण बघतोय सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार याने. आणि खरोखरच सर्व जे समाजाचे बंधू आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी चांगला खेळ दाखवलाय.
यावेळेस स्टॅप केले बॉलला, पकडतो पॉइंटला बॉल जातोय, फिल्डर आहे मात्र थोडी फिक्स फिल्डिंग, दोनचा प्रयत्न होता मात्र वेट कॉल दिला गेला. अगोदरच विकेट जास्त गेलेले आहेत त्यामुळे आणखीन विकेट गमावण्याच्या प्रयत्नामध्ये नाहीये. एक धाव मिळते धावने, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 वर. आणखीन 56 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 23 बॉल शेष आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आलाय बॉलर हितेश. चांगला फटकाय मिड विकेटच्या दिशेने आणि हा कॅच विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग. अप्रतिम कॅच, विकेट जाते आणि हा चौथा फलंदाज बाद होतोय बोर्डी टीमचा. कुठल्याही दोन बॅटरमध्ये चांगली पार्टनरशिप होताना दिसत नाही, ज्या प्रकारची पहिल्या इनिंगमध्ये पार्टनरशिप आपण पाहिली होती. कारण पार्टनरशिप अतिशय महत्वाची असते. मितेश आणि हार्दिक या दोन फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप पहिल्या इनिंगमध्ये केली, त्यामुळे 100 धावा बनवल्या त्या SKCC विरार ए टीमने. ईशान राऊत येतोय बॅटिंगसाठी, नवीन बॅटर. एक विकेट आता आपण बघितलं तर नक्कीच जातोय गोलंदाज हितेशच्या नावावर सुद्धा. हितेशला सुद्धा एक सफलता मिळते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हितेश. हा बॉल आपण बघितला, बॉल बॅक ड्राईव्ह आहे. आपल्या फॉलमध्ये चांगला बॉलला उचलतोय, कुठल्या प्रकारची रन नाहीये. आता आपण म्हणू शकतोय की या मॅचवर वर्चस्व गाजवताना दिसते SKCC टीम. हो, आणखीन एक चांगला बॉल खाली राहिला. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न सुद्धा झाला. अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज हितेश. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट अबाउट द विकेट. पुन्हा कट शॉट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये बॉल. आणखीन एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल जातील तेवढा प्रेशर वाढेल, तेवढा जो आवश्यक रन रेट आहे तो सुद्धा वाढला जाईल बोर्डी टीम समोर. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल आतमध्ये येत होता, खाली राहिला. बॅकलिपला खाली घेऊन फक्त रक्षात्मक पद्धतीने खेळलाय. फक्त एकच धाव दिली या ओव्हरमध्ये, एक विकेट सुद्धा मिळवला हितेशने. ओव्हरची होती समाप्ती आणि 5 ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 45 वर 4 विकेट. अठरा बॉलचे 56 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आव्हान आता कठीण झालेलं आहे बोर्डी टीमसाठी. पहिला बॉल अमोल पाटील मिड विकेटच्या दिशेने टोळावले. हा फटका, 1 रन पूर्ण मिळेल आणि फिल्डिंग अतिशय चांगली मिड विकेटला. मैदान क्रमांक 2 वर आता सामना झाला माहीम आणि उंबरगोटण ज्यांच्यामध्ये कैवल्य सावे हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. मी वसिकास बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष राऊत यांना विनंती करतोय की त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. मी विराग वर्तक यांना विनंती करतोय की त्यांना आपल्या व्यासपीठावर घेऊन जायचं आहे. चांगला फटका जरूर, फक्त 1च रन मिळते. कौकानाच्या दिशेने बॉल गेला होता. या 1 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 47 रन्स. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अमोल, जो कॅप्टन आहे अमोल पाटील. डेड बॉलचा इशारा पंचांचा.
चांगला बॉल, अप्रतिम डिलावारी. फिरकी गोलंदाज जर आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी आहे SKCC टीम मध्ये. हा सामना नक्कीच या सामन्यावर वर्चस्व आहे. आणखीन एक चांगला बॉल अपील, लेग बिफोरची पंचांचं बोट उंच जाते आहे आणि LBW चिरवेने ही विकेट. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतोय. तन्मय येतोय नवीन बॅटर. पुन्हा एकदा अमोल पाटील. चांगला बॉल, आणखीन एक चांगला टर्न मिळाला होता. आता आपण म्हणू शकतोय की पूर्णपणे या मॅचवर वर्चस्व गाजवताना दिसतोय आपल्याला SKCC विरार A टीम. बोर्डी टीम भरपूर मागे पडलेली आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 47 रन्स. आणखीन 54 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉलमध्ये. निनाद राऊत येतोय. पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. भावेश गरत, आपण त्यांना व्यासपीठावर घेऊन यायचंय. पहिलाच बॉल होता निनाद याचा. हा सुद्धा फिरकी गोलंदाज, लेफ्ट आर्मर आहे. आणि जेवढे लेफ्ट आर्मर फिरकी गोलंदाज खास करून लेग ब्रेक गोलंदाजी करत असतात, ज्याप्रमाणे अमोल पाटील आपण बघितला. हा गती थोडीशी कमी होती आणि यावेळेस बाद फलंदाज. विकेट, आणखीन एक विकेट जाते बोर्डी टीमची. फलंदाज बाद. प्रीमियर लीग वाढवळ समाजाची शान, वाढवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाढवळ समाजाची शान, वाढवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी नितांत. फ्लाईट दिली होती. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. हलक्या हलक्या पावलाने कळून चुकलेला आहे बोर्डी टीमला की हा सामना त्यांच्या हातामधून निसटलेला आहे. कारण बॉल आता खूपच कमी आणि धावांची जास्त आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी बोर्डी टीमला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निनाद राऊत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा एज लागले. बॉल येतो फाईन लेगला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 1 रन पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 49 रन्स. आणखीन 52 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत 8. षटकवरला फिल्डर आहे. फक्त पुन्हा एकदा एक सिंगलच मिळेल. धावसंख्या 50. हाफ सेंचुरी पूर्ण बोर्डी टीमची. विकेटचे गेले त्यामुळे कुठेतरी थोडासा मागे पडला, नाही तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या होत्या. विकेट टिकून जर बॅटिंग झाली असती तर नक्कीच काहीतरी फरक पडला असता या मॅचवर. लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल जातोय. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट.
ओव्हरची होईल समाप्ती. अंतिम 1 ओव्हर शेष आणि अंतिम 1 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ना भूतो ना भविष्य ते अमोल पाटील, आणि अमोल पाटील सगळा जर गोलंदाज आला तर त्याच्या ओव्हरमध्ये 50 काय 15 बनवणं सुद्धा मुश्किल आहे. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली, 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. तर उद्या सकाळी आपल्या क्वार्टर फायनल चालू होणार आहेत. तर मैदान क्रमांक 1 वर शिरगाव वर्सेस तारपूर हा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी सकाळी 8 वाजता शार्प हजर राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना मथाळी वर्सेस केळवा हा मैदान क्रमांक 2 वर सामना होणार आहे. ह्या सुद्धा संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. चांगला फटका बॅकफुट जाऊन कट शॉट खेळला होता. बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन आणि या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 55 रन्स. फक्त एक औपचारिकता. चांगला फटका लॉंग ऑनला. कॅचची शक्यता. बॉल खाली फिल्डर. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. खरोखरच 13 वर्षाची ही परंपरा कायम ठेवली. वाडवल प्रीमियर लीग 2026 एक जबरदस्त आयोजन. हे सीझन 13वा आहे. पर्व 13वा. मात्र या पर्वाचं भरपूर गर्व आहे सर्वांना, कारण ही स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने पार पडताना आपल्याला दिसते. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा. उद्या तिसरा आणि अंतिम फायनल डे असेल. अमोल पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक चांगला बॉल अमोल पाटील याचा. जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज मनाल. बॉल शेष असतील या ओव्हरमधले. यावेळेस फटका हवेमध्ये जरूर होता. वाडिश लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. जय आणि पराजय मधला थोडासा अंतर फक्त कमी केला जाईल, ज्याचा फायदा तुम्हाला नेट रन रेट मध्ये मिळू शकेल. अंतिम बॉल ड्राईव्ह केलाय आणि अशा प्रकारे एक सिंगल आणि हा सामना जिंकलेला आहे. SKCC विरार ए टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक बोर्डी टीम. 101 धावांचं टार्गेट होतं ही मॅच जिंकण्यासाठी. सुरुवात तर चांगली झाली होती, मात्र जी पार्टनरशिप मिळायला पाहिजे होती बोर्डी टीमला 2 फलंदाजांमध्ये ती पार्टनरशिप मिळाली नाही आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी विकेट गेल्या आणि प्रेशरमध्ये बॅटिंग झाली आणि त्यामुळेच हा सामना गमावलेला आहे बोर्डी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन SKCC टीम अँड हार्ड लक बोर्डी टीम. मॅन ऑफ द मॅच मितेश चुरी. 26 बॉलमध्ये त्यांनी 44 धावा बनवल्या. 2 षटकार आणि 5 चौकार सुद्धा ठोकले. तो ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच मितेश चुरी. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान.